हाय, कसे आहात सगळेजण? तर बघा, मी काय करत आहे, तर मी काल माझ्या घरी हरभरा आणला विकत. तर भाजीचा प्रश्न होता, काय करावं भाजीला. तर बसले मी हरभऱ्याचे दाणे काढत. हरभऱ्याच्या दाण्यांचीच भाजी करा म्हटलं. आणि ऐन वेळेवर गॅस गेला माझा. आणि गॅस गेला तर मग मी पेटवली चूल. तुमच्या घरी पण असंच होते काय? गॅस संपला की चूल पेटवता का तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी दाणे काढून झाले आणि आता ते भाजायला घेतले आहेत. ते मस्तपैकी भाजून घेते चुलीवर. पहा कसे भाजत आहे मी. आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या पण घेते त्याच्यामध्ये वाटायला. लसण काढत आहे थोडासा. चूल पहा कशी मस्त पेटलेली आहे. चुलीवर स्वयंपाक खरंच खूप छान लागतो, पण आता जीवावर येते चूल पेटवणं म्हटलं की. आणि गॅस संपला तर इलाज नसतो, करावाच लागते चुलीवर स्वयंपाक. आणि सगळे दाणे भाजून झालेत, मस्त छानपैकी भाजून घेतलेत. पाहू शकता तुम्ही कसे भाजले गेलेत मस्त. थोडासा सांबार आणि 2-3 लसूण पाकळ्या घेतल्या मी त्यामध्ये वाटायला. आणि मी हे वाटणार आहे पाट्यावर. आता गॅस गेला म्हटल्यावर म्हटलं आता पाट्यावरच वाटाव आणि पाट्यावरचा स्वयंपाक बनवा, भाजी बनवा मस्त वाटून. त्यामुळे मी पाटा घेत आहे स्वच्छ धुवून, कारण जास्त यूज करत नाही, त्यामुळे पाटा धुत आहेत स्वच्छ. आणि त्याच्यावर टाकले आता हरभऱ्याचे दाणे. आता हे मस्त खसखस वाटून घ्यायचे. पहा कसे वाटत आहे मस्तपैकी. लवकर बारीक होतात, काही अवघड जात नाही. फक्त करणं जीवावर येते, कारण आता मिक्सर आलेले आहेत, त्यामुळे पाट्यावर वाटणं सुद्धा जीवावर येते. पण पाट्यावरली चव खरंच खूप वेगळी लागते हो. पहा सगळं वाटून झालेलं आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम वाटून घ्यायचं मस्त. आणि पाटा पण स्वच्छ घेते धुवून. पाट्याला लागलेला आहे तर ते काढून घेते. आता ठेवली आहे चुलीवर कढई. कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. थोडंसं जिरं टाकलं आहे आणि कांदा कापून टाकायचा. थोडा परतून घ्यायचा तो कांदा, मस्त थोडा लालसर होऊ द्यायचा. चूल पहा कशी मस्त एकदा पेटली की दडदड पेटते चूल, पण खूप हरीक येते करायचा. आता जातात त्याच्यात मसाले. लाल तिखट टाकत आहे मी चवीनुसार. थोडंसं धना पावडर पण टाकणार आहे. धना पावडर टाकले. हळद पण टाकत आहे आणि थोडासा मसाला टाकत आहे मी गरम. थोडंसं मीठ चवीनुसार. आणि हे मस्त ते मस्त तेलात होऊ द्यायचं. थोडंसं पाणी टाकलं मी वरून. आणि त्याच्यात हे वाटलेलं वाटण टाकून द्यायचं. पहा मस्त भाजी झालेली आहे. भाजीला कलर पहा किती छान आलेला आहे मस्त. खूप टेस्टी लागते चुलीवरचं जेवण. तुम्ही पण खाता काय चुलीवरचं? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. थोडीशी कस्तुरी मेथी टाकत आहे मी, त्याने भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते. पहा भाजीला मस्त उकळी आलेली आहे. भाजी झालेली आहे माझी. ते ठेवते साईडला आणि झाकण ठेवून देते त्याच्यावर. तर ठेवलाय तावा.
आता लगेच चपात्या करून घेते. चुलीवरला स्वयंपाक खरंच खूप छान लागतो. गॅस संपला कीच करतो आम्ही पण, रोज रोज नाही करत. तुम्ही पण करता का? तुमच्या घरचा गॅस संपला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. दुसरं सिलेंडर नाही, त्यामुळे मला चूल पेटवावी लागली. आणि चुलीवरलं खरंच खाल्लं पाहिजे, चांगलं लागते. तव्यावर चपाती टाकली आहे मी. आला माझा स्वयंपाक होत. आता थोड्याशा जळतात पोळ्या, कारण जाळ जास्त झालेला आहे. मस्त चपाती शेकून घ्यायची, अरतून परतून करून घ्यायची. खूप छान शेकल्या जाते. पहा कशी मस्त झाली चपाती. आणि हे पण टाकत आहे आता. चला, चुलीचं काम झालं, चूल विझवून घेते. स्वयंपाक झालाय माझा बनवून. किती लवकर झालाय. आता गॅस गेल्यामुळे गॅसवर तुम्ही पहा किती पसारा पडलेला होता, कारण गॅसवरच करून राहिली पण गॅस संपला तर मी चूल पेटवली. आणि आता गॅस वटा पुसून घेते चांगला. त्याच्यावर पण कचरा असला की गमत नाही, तो साफसूफ करावाच लागतो. तर भांडी पण पडले, तर भांडी घेते घासून लगेच. सगळी कामं झाली की खरंच खूप छान वाटते. मागचं टेन्शन निघून जाते. कामं झाले की निवांत बसणं होते, उठणं होते, गप्पा गोष्टी होतात. कामं असली की गप्पा नाही करावं वाटत, काहीच नाही करावं वाटत. आधी कामं करून घ्यावं वाटतात, नंतर मग किती बसा उठा, टेन्शन नाही. चला, माझी भांडी घासून झाली. कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग? तर मी आता आराम करते. बाय सगळ्यांना. आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.